कवठे महांकाळ शहरातील पारधी लोकांकडून नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी तिसऱ्यांदा मारहाण करण्यात आली आहे आणि यासोबतच कचरा गाडीवर दगडफेक करत कचरा गाडीची तोडफोड देखील त्यांच्याकडून झाली आहे। शहरातील पारधी लोकांकडून सफाई कर्मचाऱ्यांना केली जाणारी वारंवार मारहाण, दिल्या जाणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि यामुळे केली जाणारी शिवीगाळ यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने सफाई कर्मचारी काम करीत असताना त्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, इतर कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्या वतीनं कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सायंकाळी 4 वाजता सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा डेपोमध्ये सकाळी गोळा केलेला कचरा टाकण्यात आला आणि यावेळी पोलीस अधिकारी, इतर पोलीस कर्मचारी यांच्यासोबत कवठे महांकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, नगरसेवक, नगरपंचायतीचे इतर कर्मचारी तसेच शहरातील काही जागरूक नागरिक यावेळी उपस्थित होते।